पाकिस्तान नावामागे काय कहाणी आहे माहितीये तुम्हाला? ती म्हणजे रहमत अली चौधरी हा एक भारतीय विद्यार्थी होता जो ब्रिटनमध्ये केम्ब्रिज इथे शिक्षण घेत होता. तेव्हा त्याने 1933 मध्ये एक पुस्तिका काढली. त्या पुस्तिकेचं नाव होतं नाऊ और नेव्हर, आत्ता किंवा कधीच नाही. आणि त्यात त्याने अशी कल्पना मांडली की भारतीय उपखंडामध्ये मुस्लिमांचे स्वतंत्र असे 3 प्रदेश असावेत. एकात त्याने कल्पना केली पाकिस्तान पश्चिमेकडे, त्यानंतर दक्षिण भारतामध्ये हैदरिस्तान निजामाचे, आणि पूर्वेकडे आजचा बांगलादेश म्हणजे बंगिस्तान. त्यातला पाकिस्तान जो आहे तो प म्हणजे पंजाब, क म्हणजे काश्मीर, अ म्हणजे अफगाणिस्तान, स म्हणजे सिंध आणि स्थान म्हणजे बलुचिस्तान असं एकत्र करून त्याने बनवलं होतं. आणि शिवाय पाक प्रदेश म्हणजे पवित्र प्रदेश असे त्याचा अर्थ होता. पण त्या काळामध्ये मोहम्मद इक्बाल आणि मोहम्मद अली जिना या दोघांनाही नाव मान्य झालं नाही. ते म्हणाले की अरब देश नाराज होतील, मक्का मदिना तर तिकडे, आपला पवित्र तर बाकी अपवित्र की काय. पण तरी हेच नाव लोकप्रिय झालं आणि त्याच नावाने शेवटी फाळणी होऊन पाकिस्तानाचा जन्म झाला आहे.